अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्याने कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक। मृतांमध्ये ड्रायव्हर आणि नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। ठाकरे बंधू की काँग्रेससोबत जायचं यावरही मंथन होण्याची शक्यता। मनसेमुळे महाविकास आघाडीत नवा वाद। राज ठाकरेंची सोबत सोडून आमच्याकडे या, काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव। तर कोण कुणाशी काय बोलतं आमचा संबंध नाही, मनसेची भूमिका। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता। नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज शिंदेंच्या प्रचार सभा। नाईकांवर निशाणा साधणार का पाहणं महत्त्वाचं। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याद्यांची पडताळणी सुरू। आदित्य ठाकरे आयोगाकडेही तक्रार करणार। अर्णव खैरे मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपकडून आज ठाकरेंविरोधात प्रार्थना आंदोलन। भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा सेना मनसेवर आरोप। देशभर कामगार क्षेत्रात क्रांती। 29 नवे जुने कामगार कायदे रद्द करून 4 नव्या संहिता लागू। किमान वेतन, वेळेवर वेतन आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची तरतूद। महिलांना रात्रपाळी करणाऱ्यालाही मंजुरी। गुन्ह्याचा वेगाने तपास हा आरोपीचा मूलभूत हक्क। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। पोलीस आणि तपास संस्थांना मरगळ झटकावी लागणार। धावत्या रेल्वेत नूडल्स शिजवणं महिलेला भोवलं। रेल्वे महिलेवर कारवाई करणार। सरिता लिंगायत नावाच्या महिलेनं नूडल्स शिजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता। रशियाच्या 2 तेल कंपन्यांवर अमेरिकेचे आजपासून निर्बंध। 25% टॅरिफ लावूनही भारत दोन्ही कंपन्यांकडून तेल खरेदी करतोय। भारत दक्षिण आफ्रिका संघात आजपासून गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना। मालिकेत बरोबरी साधण्याचं यजमानांसमोर आव्हान। अनफिट गिलऐवजी ऋषभ पंतकडे कर्णधारपद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।